नमस्कार मंडळी. तर गावाकडे जाणं झालं होतं मागच्या 8 दिवसापूर्वी. तर बहिणीने आंबे दिलेत. तिच्या दारात आंब्याची झाडं आहेत भरपूर आणि तिने त्या झाडाचेच आंबे दिले होते. तर आंबे तर खाऊन झालेत, पण त्याच्यातले अजून शिल्लकच राहिलेत. तर चला आता त्याचं काय करायचं. तर माझ्याकडे होते 2 चमचे भिजलेला साबुदाणा. म्हणजे सकाळी मी खिचडी केली होती, तर त्याच्यातला फक्त 2 चमचे साबुदाणा मी बाजूला काढून ठेवला होता कंजी करण्यासाठी. तर कंजी करण्यासाठी आपण पावशर दूध म्हणजेच 250 ग्रॅम दूध घेतले आणि ते आपल्याला चांगलं आटवून घ्यायचे. आटवल्यानंतर ते 2 चमचे साबुदाणा आहे भिजलेला तो टाकून चांगले शिजवून घ्यायचे. पुढे जाऊन आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे. साखर घातल्यानंतर साबुदाणा फारसा लवकर शिजला जात नाही, म्हणून आपण आत्ताच शिजवून घ्यायचं आहे साखर घालण्याच्या अगोदर. कंची थोडीफार घट्ट होत चाललेली आहे. आता याच्यात मी चिमूटभर केसरसुद्धा घालणार आहे. असेल तर घातलं तर चालेल, नसेल तर नाही घातलं तरी चालेल. अगदी 4 केसराच्या काड्या घातल्यानंतर आपल्याला ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे ढवळून घ्यायचं आहे. सकाळी जेव्हा मी 2 चमचे साबुदाणा बाजूला काढून ठेवला तेव्हा म्हटलं की आपण साधी कंजी बनवूया. पण कंजी करता करता एक आयडिया सुचली की त्यात आपण आंब्याचा रस टाकला तर काय होईल. तर चला बघूया मँगो कंजी. तर हे पहा, बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे. आपली कंजी घट्ट दिसते. तर इथं मी टाकले 2 वेलची कुटून. तुम्ही सालासकट नाही टाकले तरी चालेल, तुम्हाला जर करायची असेल तर. आणि इथं साखर गोडीप्रमाणे टाकून ढवळून घेतले. मी एकाच आंब्याचा गर काढून मिक्सरला वाटून घेतला आहे. आता गॅस एकदम बारीक करायचा आहे आपल्याला आणि हा रस टाकून घ्यायचा आहे. आता रस टाकल्यानंतर आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे आणि रस काढताना बिलकुल पाणी घातलेलं नाही. तर चला आपण याला व्यवस्थित अगदी ढवळून घेऊया, एकत्र करूया. आणि गॅस बारीकच आहे, लक्षात ठेवा. नाहीतर मग जर फुल तुम्ही गॅस कराल तर आपलं कंजी जी आहे ती पनीरसारखी थोडक्यात फुटली जाईल म्हणूया आपण, तसं होता कामा नये. तर आपली कंजी बिलकुल फुटलेली नाही. हे पहा, खूपच सुंदर कलर आलेला आहे. आंब्याचा रस घातल्यानंतर मी सतत ढवळत राहिलं 2 ते 2.5 मिनिट बारीक गॅसवर. तर हा पहा किती छान असा कलर आलेला आहे आणि कंजीसुद्धा खूपच सुंदर दिसत आहे आपल्याला. मी आता गॅस बंद करते. इथं गॅस बंद केल्यानंतर मी ही कंजी झाकून ठेवली होती 2 ते 2.5 मिनिट आणि त्याच्यानंतर ही आपली तयार आहे साबुदाणा मँगो कंजी. आता याला मी तरी नाव दिलेलं आहे, कारण मला हे नाव लगेच सुचलं की मँगो कंजी. तर नाव व्यवस्थित आहे का कमेंट करून सांगा मला. आणि ही कंजी तुम्ही थंड फ्रीजमध्ये ठेवूनसुद्धा खाऊ शकता. मँगो कंजी तयार आहे.